नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात खरंच खूपच मस्त असा हा भाग होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे आता धनंजय आणि जीवा त्यांच्या शेजारी योगा करायला बसलेला असतो. त्यानंतर धनंजय त्याला म्हणतात की जे माझ्या मुलीसोबत तू करतोस आता, गेली कित्येक दिवस माझी मुलगी तुझ्या पुढं करते, तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घेते, पण तिला मिळालं काय तर फक्त धोका आणि धोका. जीवा मात्र त्यांच्या मागे उठून जातो आणि म्हणतो की सासरे बुवा, बाबा बाबा, ऐका ना आणि माने माने असं म्हणून त्यांच्या मागे जाते. पण सासरे बुवा काही त्याचा एकही शब्द ऐकत नाहीत. आता जीवा इथे म्हणतो की अरे यार, आता ओम लावायला पण शिकावे लागेल. असं म्हटल्या क्षणी गुड्डू तितक्यात येतो आणि म्हणतो की जीवा भैया, तुम्हाला हे काही जमणार नाही. योगा वगैरे ओम लावायला देखील आणि बाबाला मनवणं देखील एवढं सोपं नाहीये. जीवा म्हणतो की ते तर माझ्या बाया ह्याचा खेळ आहे. असं म्हटल्यानंतर ते म्हणतो की सासरे बुवांना पटवायचं असेल तर मला काही ना काही करावेच लागेल. असं इथे जीवा म्हणतो आणि तो म्हणतो आता माझ्या रिक्षाला आधी चकाचक करतो. तर गुड्डू इथं म्हणत असतो की अरे रिक्षाला जाऊ द्या, आधी तुम्ही चकाचक व्हा. बघा 2 दिवस झालं मी अंघोळ केली का तुम्ही? ते म्हटलं हा हे बी गरजेचंच आहे. तितक्यात म्हणतो की माझी मीटिंग देखील आहे, एवढं तू ब्लेझर आणि शर्ट घेऊन जा आणि त्याला प्रेस करून आण. तर गुड्डू म्हणतो जीवा भैया, पॅन्ट कुठे? तर जीवा म्हणतो अरे ऑनलाईन मीटिंग आहे. जीवा म्हणतो काय? तर गुड्डू म्हणतो की हां, कोरोनापासून सवय लागली ना लोकांना उल्लू बनवायची तुमच्यासारखे, असं म्हणून तो तिथनं निघून जातो आणि जीवा मात्र इकडं रिक्षा साफ करायला लागतो. इकडे आता नंदिनी देवापुढे हात जोडून बसलेली असते आणि सर्वांसाठी प्रार्थना करत असते. तर इकडे शारदा म्हणते की काय गं नंदिनी, तू काय मागितलंस तुझ्यासाठी? तर नंदिनी म्हणते की मागितलं ना सर्वांसाठी, सर्वांना सुखात ठेव, सर्वांना आनंदात ठेव असं मागत आहे. तर इथं कशीच गं तू नंदिनी? इथे शारदा म्हणत असते की तू दुसऱ्याच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतः दिवा होशील, पण आता तू स्वतः अंधाराला जवळ केलं आहेस, एकटेपणाला जवळ केलं आहेस, अशी आता इथे शारदा म्हणते. तुझ्या सुखाचं काय, तुझ्या आनंदाचं काय, असं म्हणून शारदा आता शांत होते. आता नंदिनीला मात्र सावरासावर करण्यासाठी ती उठून म्हणते की आई नको गं तू जास्त विचार करू. असं म्हणून ती आई आता लाडू बनवत असते. तर ती म्हणते की मला कधी शिकवणार तू लाडू बनवायचं? तर ती म्हणते असू दे, बस तू थोड्या वेळ. असं म्हणून आता शारदा पुढे म्हणते की मी तुला मगाशी खूपच बोलले ना गं, तुला राग नाही ना गं आला? असं म्हणून नंदिनी म्हणते की जाऊ दे गं, तू माझ्यासाठीच बोलतेस ना, माझ्या सुखासाठी बोलतेस ना, असू दे ठीक आहे. असं म्हणून त्या थांबतात आणि आता शारदा इकडे म्हणत असते की अगं 2 दिवसावर संक्रांत आली, तू काव्या आणि मी किती ग आनंदात संक्रांत साजरी नंदिनी म्हणते आई तू नको गं काळजी करू, अगं काव्या आमच्या घरी आहे आणि तिथं पण खूप आनंदात साजरी करेल गं. असं म्हणता क्षणी शारदा म्हणते की आमच्या घरी तू पक्की आता देशमुख झालेली आहेस बघ. शारदा म्हणते की मी समजू शकते ग तुला. आता तिकडे पण संक्रांतीची खूप लगबग सुरू असेल तर इथे लगेच उत्साहाने आता नंदिनी म्हणत असते की हो ग, एव्हाना आमच्या आईने तर लाडू बनवायला घेतले देखील असतील आणि काव्यामध्ये लुडबुड करत असतील आणि काव्या मात्र पहिला लाडू पार्थला जबरदस्ती खाऊ घालत असेल. त्या दोघी छान गप्पा मारत मारत लाडू बनवत असतील. तर शारदा म्हणते त्यांचा विषय गप्पा मारायचा तूच असशील ना गं. असं म्हणून ह्या दोघींचं इकडे आता बोलणं सुरू असतं. ती सांगत असते की एव्हाना जीवा जर तिथे असते तर त्यांनी पूर्ण लाडू वगैरे स्वतः बनवले असते, कारण की त्यांना ते लाडू बनवायचं ते करायचं त्यांच्या आजीने शिकवलेलं आहे. ह्या बोलण्यात नंदिनी मात्र पूर्ण रमून गेलेली असते. ती खूप आनंदात असते. इथे शारदा म्हणते की बघ ग, तू तू त्यापासून वेगळी कधी होऊ शकत नाहीस. असं म्हणून आता नंदिनी म्हणते खरंच ग, मी खूप मिस करते ग त्या घराला. तू किती अडकली आहे जीवामध्ये, किती तुझं प्रेम आहे जीवावर, हे सांगताना शारदा म्हणते की काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात ग आपल्या प्रेमासाठी. असं म्हटल्यावर आता नंदिनी विषय बदलण्यासाठी म्हणते की जाऊ दे, बाबा येतील आता, चल मी स्वयंपाक करते, नाही तर त्यांना भूक लागलेली असेल. असं म्हणून ती विषय बदलते आणि तिथनं निघून जाते. दुसरीकडे मात्र जीवाची आंघोळीची तयारी होत होतो. इकडे शॅम्पू साबण सर्व काही त्यांनी मागवलं होतं आणि आंघोळ करत होता. डोक्याला वगैरे शॅम्पू लावत होता, तोंडाला शॅम्पू लावत होता. ह्या सर्व त्याच्या काही गोष्टी चालू होत्या. पाईपमध्ये पाणी होतं आणि तो अंगावर घेत होता, परत शॅम्पू लावत होता. हा प्रकार करता करता त्याला तर खरं तर खूप थंडी वाजत होतं, त्यामुळे तो गाणे देखील म्हणत होता. मिक्स गाणं सुरू होतं त्याचं, हिंदी मराठी असं काहीतरी मिक्स करून तो
गाणे म्हणत होता आणि त्या आंघोळीचा आनंद घेत होता. आता इकडे पूर्ण अंगाला साबण लावलेली असते तेव्हा त्याला तो पाईपाला शोधायला जातो, तर त्या पाईपमध्ये पाणी गेलेलं असतं. आता तिथलं पाणीच गेल्यामुळे त्याची भलती इथे आता फजिती होती. आता तो काही नंदिनी नंदिनी सासरी बुवा असं म्हणून तो ओरडत असतो आता, कारण की त्याला पाणी तर हवं असतं कुठनं तरी. असं म्हटल्यानं तिथे माने बाहेर येतात, म्हणजे धनंजय बाहेर येतात आणि म्हणतात, अरे हे कोण आहे? तर तुमचा जावाई बापू आहे असं म्हटल्यानंतर इथे आता नंदिनी आणि शारदा देखील येतात आणि शारदा म्हणते की जावाई बापू तुम्ही असं कसं काय? असं म्हणून हो हो मी तुमचाच जावाई आहे असं म्हणतो तो. इथं आता जीवा म्हणत असतो की नंदिनी अगं तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी कर ना गं, बघ ना सगळी साबण वगैरे लागली, मला पाणी दे ना गं, काहीतरी कर ना गं असं म्हटल्याबरोबर धनंजय म्हणतो हां अजिबात काही नाही, इथं काय धर्मशाळा उघडली नाही आम्ही तुम्हाला काहीच करू द्यायला. तर जीवा म्हणतो की अरे मी काय करणार आता. इथे आता धनंजय म्हणतात की अरे तू भूत दिसतो, जा इथून जा तिकडे. ते म्हणतात काय करू सासरे बुवा, साबण लावली. शारदा मात्र इकडे म्हणते की अरे असं काय करताय, आपले जावई बापू त्यांना तर द्यावंच लागेल ना पाणी वगैरे. असं म्हटल्याबरोबर धनंजय म्हणतो की अजिबात नाही, चला दोघी पण आतमध्ये चला. तर इथं नंदिनी म्हणत असते की बाबा बाबा ऐका ना 2 मिनटं, ते साफ तर करावं लागेल ना त्यांना, असं म्हणून ती विनवणी करत असते. पण मात्र बाबा एकही शब्द ऐकत नाही, त्या दोघीला आतमध्ये घेऊन जातात. ते धनंजय म्हणतात अजिबात नाही, पाणी बिणी नाही, जा बरं तू इथून. असं म्हटल्यावर शारदा म्हणते हां तुम्ही अगदी असं त्या फिल्मी पिक्चरसारखं वागत आहेत की हिरो हिरोईनला जुदा करण्याचा आणि तो विलन असतो का सेम तुमच्यासारखा असतो, असं आता इथे शारदा म्हणत असते. धनंजय म्हणतात हा आहे मी विलन, आणि काय तुझे शब्द ते जुदा वगैरे सेम जावयाचा वाण गुण सर्व काही तुला लागलं आहे. आता इथं शारदा म्हणते हां जावाई तर म्हटलात, ते म्हणतो की मी माझा नाही तुझा जावाई म्हटलं, हां तुम्ही नाही दिलं तरी नंदिनी पाणी देणारच. आता धनंजय म्हणतो अजिबात नाही, माझी मुलगी. नंदिनीला मात्र जीवावर दया आलेली असते, ती आता गॅलरीत बकेट घेऊन येते. जीवा जीवा असा आवाज देते, पण जीवाला अजिबात कळत नसतं, कारण की सगळं तोंडावर वगैरे साबण असते आणि नंदिनीला देखील जोरात बोलता येत नसतं, कारण की बाबांनी जर ऐकलं तर तिला भीती असते ती, म्हणून त्यामुळे हळूहळू बोलत असते. ती म्हणत असते की ह्यांना जर मी पाणी दिलं नाही तर बाबा ह्यांना दिवसभर अशाच या साबणाच्या फेस. नंदिनीला पाहता क्षणी ते म्हणतं बघ ना नंदिनी माझी काय हाल झाली आहे, माझं बघ ना साबण वगैरे लागून मला आंघोळीला घेणं आतमध्ये, असं म्हणतो बघ ना माझी काय परेशानी चालली. असं म्हटल्यानंतर म्हणते शांत बसा, मी वरनं पाणी देते तुम्हाला आणि तुम्ही आंघोळ करा खाली. तर म्हणतो ती बकेट घेते, तर ते म्हणतो आता बकेटने मारणारच का मला. तरी ती म्हणते शांत बसा मी पाणी टाकते, तुम्ही बरोबर इथे उभा राहा आणि तुम्ही आंघोळ करा. आता इथे नंदिनी वरनं पाणी टाकत असते आणि जीवा मात्र इकडे आंघोळ करत असताना असं छान असं सॉंग इथे लागलेलं असतं. नंदिनी भरपूर असं पाणी टाकते आणि त्याचा तो पूर्ण फेस इथे मात्र कळतं की नंदिनीला जीवाची किती काळजी आहे. जीवा मात्र इकडं खूपच खुश. तितक्यात आता इथे गुड्डू आलेला असतो, तो म्हणतो की जीवा असं काय करताय, असं करून तो वरती बघतो तर नंदिनीवरनं पाणी टाकत असते. तर त्याला हे बघून खरं तर खूपच आनंद झालेला असतो. तो म्हणतो हा काय सीन आहे भारी, असं म्हणून तो आता इथे व्हिडिओ काढायला घेतो आणि त्या दोघांचा व्हिडिओ काढतो. काय भारी जीवा भैया असं म्हणत असतो आणि व्हिडिओ काढत असतो. इकडे आता जीवाची खरं तर अंघोळ झालेली असते, त्याच्या अंगावरचा सगळा फेस गेलेला असतो. आता तो म्हणत असतो नंदिनी ही अंघोळ मी आयुष्यात कधीही विसरणार नाही बघ. आज ही अंघोळ परशाविना पण तुझ्या उद्या परशासहित असेल. जीवानंदिनीची रोमॅन्टिक अंघोळ. काव्या अगदी तयार होत असते, ती आता छान असा मेकअप करत असते, तिचा लूक तयार करत असते, नाकात वगैरे घालते, बांगड्या लिपस्टिक ह्या सगळ्या गोष्टी काही वेअर करत असते. साडी घातलेली तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे, पण आता हे बाकीचा लूक ती तयार करत असते, कारण की तिला आता पार्थला भुरळ घालायची असते, त्यामुळे ही सर्व काही ती तयारी इथे करत असते. इथे खाली आता दुसरीकडे पिऊ तिच्या डान्सची प्रॅक्टिस करत होती आणि तिच्यासोबत तिची मैत्रीण देखील होती आणि त्या आता सध्या सगळीकडेच ॲन्युअल फंक्शन वगैरे सुरू, त्यामुळे त्यांच्या स्कूलमध्ये देखील हे काही सुरू असेल त्याची त्या प्रॅक्टिस करत असतील. इथं तितक्यात रम्या येते आणि ती म्हणते मी शिकू का तुम्हाला टेप्स, मला पण येतो डान्स, असं म्हणत असते. तर इथे आता पिऊ म्हणत असते की तू कशी शिकवणार, तू तर स्कॉट्स घातले आहेत आणि आम्हाला तर साडी घालून पाहिजे आहे, कारण की त्या डान्समध्ये वगैरे साडीचा पदर वगैरे असा उडवलेला वगैरे पाहिजे असेल त्याची ती, आणि तुला कसं जमेल असं इथे आता पिऊ रम्याला म्हणत असते. इथे आता पिऊची फ्रेंड म्हणते की ही चालेल का साडीतली, आणि सर्वांची नजर वरती जाते तर वरून आलेली असते काव्या खरं तर इथं खूपच सुंदर दिसत असते आणि सर्वच तिच्याकडे आता पाहत असतात. पिऊची फ्रेंड रम्या आणि माननी काकू. आता माननी काकू तर अक्षरशः तिची नजर उतरवितात आणि पिऊ देखील